गेले 3 महिने ज्याचं नियोजन केलेलं होतं त्याची वचनपूर्ती आज झाली आहे। खरं म्हणजे आज तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे। आज 1 कोटीपेक्षा जास्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले। 14 तारखेपासून सुरुवात झाली। आज मोठ्या प्रमाणावर आपण त्याचं लॉन्चिंग केलं। आता उर्वरित आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जातील आणि जे उर्वरित आहेत त्यांचे फॉर्म जे अर्ज आहे त्याची स्क्रुटिनी सुरू आहे आणि त्यामधून देखील 1.5 कोटीपेक्षा जास्त ज्या आमच्या बहिणी आहेत ज्या 1,40,00,000 अर्ज आले। आणखी अर्ज येतील। अर्ज जसे जसे येतील तसे त्याचे स्क्रुटिनी होईल, पडताळणी होईल आणि त्यामध्ये आम्ही सुटसुटीत सगळं केलेलं आहे। त्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेलेत हे एक मुख्यमंत्री म्हणून मला त्याचा आनंद आहे। कारण सर्वसामान्यचं सरकार आपण म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे, अभिमानाची बाब आहे। आणि आज तो कार्यक्रम होता। संपूर्ण महाराष्ट्रामधल्या माझ्या बहिणी खुश आहेत, आनंदित आहेत आणि त्यांचा आनंद पाहून आम्हालाही समाधान झालेलं आहे। विरोधकांनी खूप वेगवेगळ्या टीका केल्यात आणि अत्यंत गंभीर बाब म्हणजे गृहमंत्री आता असं म्हटले देवेंद्र फडणवीस की विरोधकांनी अनेक वेळा या योजनेमध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला, वेबसाईटच्या संदर्भामध्ये किंवा फोटो बदलण्याचे प्रयत्न झालेत। ही योजना जी आहे ती बदनाम करायचा प्रयत्न करण्यात आला। तशा पद्धतीचे खूप ऍक्टिव्हिटीज त्यांनी फॉर्म अपलोड होणार नाहीत किंवा त्यात अडचणी यामध्ये सगळ्या अडचणी उत्पन्न करण्याचं काम विरोधकांनी केलं। कारण जेव्हा ही योजना आम्ही जाहीर केली, एका दिवसात योजना कुठली जाहीर होते आणि त्याचा निर्णय होतो असं होत नाही कधीच। कारण त्याला खूप तयारी करावी लागते। गेले 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून आमची ही याचं नियोजन सुरू होतं आणि आम्ही जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, किंबहुना कृषी पंप बिल माफ करण्याची योजना, या योजना ज्या आहेत, किंबहुना मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय जो आहे, या सर्व निर्णयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक बिथरले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। त्यांना असं अनपेक्षित होतं की असं होऊ शकत नाही, परंतु ते जे आम्ही बोलतो ते करतो आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलतो। त्यामुळे आम्ही रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करू असं आश्वासन, असा शब्द दिला होता, तो पूर्ण झाला। विरोधक यामध्ये बदनाम या योजनेला करत होते। ही भीक आहे, हे विकत घेण्याचं आहे, ही लाच देत आहे का? माझ्या बहिणींच्या बद्दल असे उद्गार विरोधकांनी काढले हे लांछनास्पद आहे आणि म्हणून यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी, मी काही बोलत नाही, मी आरोपाला कामातून उत्तर देतो, म्हणून माझ्या लाडक्या बहिणी त्यांना योग्य ते उत्तर देतील। कारण विरोधक एवढ्यावर थांबले नाही, ते कोर्टात देखील गेले, कोर्टाने देखील त्यांना फटकारलं आणि न्याय दिला माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने। त्यामुळे किती त्यांनी काही केलं तरी सुद्धा ही योजना जी आहे ही योजना सुरू राहणार। या योजनेचे सर्व नियोजन 33,000 कोटी रुपयांचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि म्हणून मी मगाशी देखील सांगितलं ही योजना सरकार जसं जसं सरकारची आर्थिक ताकद वाढत जाईल, कारण शेवटी महाराष्ट्र हे एक देशाचं ग्रोथ इंजिन आहे। महाराष्ट्र देशामध्ये 1 नंबरचं राज्य आहे। आज मोठ्या प्रमाणावर FDI मध्ये नंबर 1 आहे, पायाभूत सुविधांमध्ये नंबर 1 आहे आणि या सर्व माझ्या बहिणींच्या आशीर्वादाने जशी जशी सरकारची आर्थिक ताकद वाढेल, हे 1,500 आम्ही ठेवणार नाही, त्याचे 2,500 करू, त्याचे 2,000 करू, त्याचे 2,2500 करू, 2,500 करू, 3,000 करू, किंबहुना त्याहीपेक्षा आम्ही पुढे जाऊ। 3,000 म्हणजे काय, त्याला मर्यादा लिमिट नाही आहे। शेवटी हे जनतेचं राज्य आहे। या महिला भगिनींच्या आशीर्वादाने हे राज्य आणि माझ्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आशीर्वादाने राज्य आहे आणि युवकांच्या, या तरुणांच्या साठी देखील आम्ही, म्हणून यांच्यासाठी आम्ही जेवढं करू तेवढं कमीच आहे। आणि म्हणून विरोधकांना आता हे सगळे या आजच्या दिवसाचा कार्यक्रम बघून त्यांची तोंड बघण्यासारखी आहेत। त्यांना आता बोलण्यासाठी काही उरलेलं नाही,
कारण आता म्हणतात, पहिले म्हणाले पैसे येणार नाहीत, आता म्हणाले पैसे आले तर आता लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे सरकार देणारं आहे, हे सरकार घेणारं नाही आहे. ही देना बँक आहे, लेना बँक पलीकडे आहे. आणि म्हणून ज्यांना घेण्याची सवय आहे ते देण्याच्या बाबतीत काय बोलणार. आणि म्हणून हे सरकार जे आहे हे लोकांचं आहे. आणि आज त्याची फलश्रुती मी पाहिली. एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय, मी एक शेतकरी कुटुंबातून, मी गरिबी पाहिलेली आहे. आमची आई कशी कसरत करत होती तेही पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे 1,500 रुपये ज्या माझ्या बहिणी आज मला भेटल्या, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले, मी आनंद अश्रू पाहिले. त्यांच्याशी मी 15 ऑगस्टला संवाद साधला, त्यांच्या भावना मी ऐकल्या. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवसाचा जेवढा आनंद झाला त्यापेक्षा कितीतरी पटीने आज मला जास्त आनंद झालेला. सर, रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून